चिंचवडमध्ये मेड इन पाकिस्तान चादरीची विक्री होते का अशी शक्यता सध्या वर्तवली जाते। चर्चा सध्या सुरू आहे कारण मोरया गोसावी मंदिरासमोरची ही घटना आहे। मेड इन पाकिस्तान चादरीची विक्री झाल्याचा महिलेनं दावा केलाय। पोलिसांकडून या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे। राज्यातील लाखो गणेश भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या मोरया गोसावी मंदिराच्या समोर पाकिस्तान निर्मित चादर विक्री झाल्याचा दावा महिलेनं केलाय। चिंचवड पोलिसांनी प्रकरणाची गंभीर दखलही घेतलेली आहे। एकीकडे आपण बघतोय या तपासासाठी पोलिसांनी एक पथक तयार केलेलं आहे। सदर महिलेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न चिंचवड पोलीस सध्या करतायत। दुसरीकडे मोरया गोसावी मंदिरात समोर बसणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासंबंधात महापालिकेशी पत्र व्यवहार सुद्धा पोलिसांनी केलाय। दिसतंय काल संकष्टी चतुर्थी होती आणि संकष्टी चतुर्थीला चिंचवडमध्ये मोरया गोसावी मंदिर आहे, तिथे सगळे भाविक दर्शनाला जातात। मीही गेले होते आणि दर महिन्याला जेव्हाही संकष्टी चतुर्थी तिथे असते ते छोटीशी जत्रा भरते। त्या जत्रेमध्ये लोक त्यांचं छोटं मोठं सामान हे सेल करतात। तिथून मी 2-3 गोष्टी विकत घेतल्या। ओके, आणि ही चादर सुद्धा मी तिथून विकत घेतली। आता ही चादर दाखवण्याचं मागचं कारण हे आहे की आज ही चादर मी वॉश केली आणि वॉश करताना वॉश झाल्यानंतर वाळत टाकताना मला हे इथे यांचं स्टिकर दिसलं, जे असं चिकटवलेलं होतं। हे बघा, हे जे दिसतंय ना फोल्ड, हे असं चिकटवलेलं होतं। मी हे असं ओपन केलं आणि वाचलं। तुम्ही पण वाचा। दिसतंय मेड इन पाकिस्तान। आपण कुठे राहतोय, बॉर्डरवर पण राहत नाही आणि आपल्यापाशी मेड इन पाकिस्तान गोष्ट म्हणजे माझ्या घरात आहे। खूप संताप होतोय माझा। माझ्यासारख्या कितीतरी लोक म्हणजे खूप लोकांनी तिथून चादरी विकत घेतल्या, म्हणजे त्यांच्या घरातही ही वस्तू गेली। कोणाला आपण रोजगार उपलब्ध करून देतो आहोत? कुठून येतंय? पहिली गोष्ट तर हे कुठून येतंय इथे। अजून एक गोष्ट सांगते, मी हा पण विचार केला की हे कुठून येतंय। हे जेव्हा मी गुगलला सर्च केलं तर पाकिस्तानी गुड्स इंडियामध्ये बॅन आहेत, ते इम्पोर्ट नाही करू शकत इथे। तुम्ही इथे गुगल केलं की तुम्हाला सगळं दिसेल, कम्प्लिटली बॅन आहे। सो प्लीज थोडंसं वस्तू विकत घेताना डोळे उघडा, जे आता माझे उघडले। तर माझ्यामुळे मी तुम्हाला पण सांगते की तुम्ही पण डोळे उघडा। वस्तू विकत घेताना आपण रोडवर सर्रास वस्तू विकत घेतो आणि नको ती गोष्ट आपल्या घरात येते। सदर परिसरामध्ये आम्ही एक अधिकारी आणि टीम आम्ही अशी नियुक्त केलेली आहे। त्याबाबत वरिष्ठांचं आपण मार्गदर्शन घेतलेलं आहे आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार त्या ठिकाणचा आम्ही जो पथविक्रेता आहे त्याचा शोध घेत आहोत। तसेच त्या महिलेशी संपर्क साधून पुढील योग्य ती कारवाई करत आहोत। सदरची कारवाई ही पथविक्रेत्यावर कारवाई करण्याकरता महानगरपालिकेलाही त्याबाबत आम्ही पत्रव्यवहार करत आहोत आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून सदर पथविक्रेत्यांच्यावर आम्ही कारवाई करून पुढील योग्य ती कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे। आपण बघतोय धक्कादायक असा हा प्रकार म्हणावा लागेल। पोलीस सध्या या प्रकरणाची अधिकची चौकशी करतायत। मोरया गोसावी मंदिरासमोर हा प्रकार घडलेला आहे। पिंपरी चिंचवड मधला हा प्रकार आहे। मेड इन पाकिस्तान चादरीची विक्री केली जाते असा संशय सध्या बळावतोय।